नमस्कार मंडळी, श्री सप्तशृंगी किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी आहे मऊ व मोकळा सुटसुटीत असा उपमा. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. उपमा बनवण्यासाठी पहिले आपण रवा भाजून घेऊया. रवा छान खमंग असा गुलाबी भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल किंवा तूप घालून घ्यायचे, म्हणजे रवा छान खमंग भाजता येतो. रवा अजिबात कढईला चिटकत नाही व छान मस्त भाजला जातो. हा उपमा मी आज 35 ते 40 माणसांसाठी बनवणार आहे. त्यासाठी मी 2.5 किलो रवा घेतला आहे. तो मी 2 ते 3 पार्टमध्ये भाजून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता रवा पहिला कसा होता आणि आता भाजल्यानंतर तो असा बदामी रंगावर झाला आहे. रवा जास्ती भाजायचा नाही, अगदी लाल होऊन द्यायचा नाही. साधारण बदामी असा झाला का काढून घ्यायचा आहे. उपम्यासाठी लागणारे साहित्य: 750 ग्रॅम कांदा, 200 ग्रॅम हिरवी मिरची, 500 ग्रॅम टॅमॅटो, 500 ग्रॅम हिरवा वाटाणा, 500 ग्रॅम बारीक चिरलेले गाजर. फोडणीसाठी साहित्य: 800 ग्रॅम तेल, मोहरी, भिजवलेली उडदाची डाळ, कढीपत्ता आणि चवीप्रमाणे मीठ. चवीपुरते 4 चमचे साखर. गॅसवर छान पातेले गरम झाले म्हणजे त्यात आपण 800 ग्रॅम तेल घालून घेऊया. तेल छान कडकडीत गरम झाले का त्यात आपण मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी नेहमी तेल चांगले गरम झाल्यानंतरच टाकायचे आहे, म्हणजे ती छान फुलते व छान खमंग अशी फोडणी तयार होते. मोहरी छान फुलली म्हणजे आपण त्यात भिजवलेली उडदाची डाळ टाकूया. उडदाची डाळ मी आधी भिजवून चाळणीवरती निथळून घेतली होती, म्हणजे ती छान मऊ शिजते. उडदाची डाळ तेलामध्ये छान खमंग परतून घ्यायची आहे. उडदाची डाळ बदामी रंगावर परतल्यानंतर त्यात आपण कढीपत्ता घालून घेऊया. कढीपत्ता घातल्यानंतर आपण हिरवी मिरची घालून घेऊया. हिरवी मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये छान खमंग परतल्यानंतरच आपण त्यात कांदा घालायचा आहे, म्हणजे उपम्याला छान चव येते. मिरची छान खमंग परतल्यानंतर आपण त्यात कांदा घालून घेऊया. कांदा घातल्यानंतरही तो आपण तेलात छान परतून घ्यायचा आहे. कांदा जास्ती लाल होऊ द्यायचा नाही. साधारण बदामी रंग आला आणि ट्रान्सफर असा झाला का आपण त्यामध्ये मीठ व टॅमॅटो घालून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता कांदा असा ट्रान्सपरंट झाला आहे आणि बदामी रंगावर आला आहे. आता आपण त्यात मीठ घालून घेऊया. इथे मी 2.5 किलो रव्यासाठी 4 चमचे मीठ घालून घेतले आहे. मिठामुळे टॅमॅटो पटकन मऊ असा शिजतो. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेले गाजर घालून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये हिरवा मटार घालून घेऊया आणि सगळे साहित्य छान तेलामध्ये खमंग असं परतून घेऊया. त्यानंतर आपण झाकण ठेवून त्याला एक वाफ घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. इथे मी 2.5 किलो रव्यासाठी 5 लिटर पाणी घेतले आहे. पण लगेचच पाण्यामध्ये 4 चमचे साखर घालून घेऊया.
आणि पाण्यावरती झाकण ठेवून एक छान खळखळून उकळी घेऊया. तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त खळखळून उकळी आली आहे आणि भाज्याही मस्त शिजल्या आहे. आता आपण पाण्यामध्ये भाजलेला रवा घालून घेऊया व सर्व साईडनी व्यवस्थित असं हलवून घेऊया, म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत. रवा पाण्यात घातल्यानंतर अशा प्रकारे सगळीकडनं व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. रवा छान खमंग भाजल्यामुळे तो पाण्यात घातल्यानंतर त्याच्या अजिबात गुठळ्या होत नाही. तुम्ही पाहू शकता उपमा अगदी मस्त मोकळा असा झाला आहे आणि छान मऊही शिजला आहे. अजिबात त्याच्यात गुठळ्या झाल्या नाही आहेत. उपमा छान परतला, मग त्यानंतर आपण त्यामध्ये वरतून 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया. असे नंतर वरतून तूप घातले म्हणजे उपम्याला तुपाचा छान स्वाद येतो. तुम्ही पाहू शकता उपमा कसा आपला अगदी मस्त मोकळा आणि मऊ लुसलुशीत झाला आहे. उपम्याचा रवा भाजताना एक महत्त्वाची टीप म्हणजे रवा भाजताना नेहमी तो थोडे 2 ते 3 चमचे तूप घालून त्यामध्ये भाजायचा आहे आणि जसा आपण रवा भाजू तसा तो हलका होत जातो. सुरुवातीला तो थोडा जड असतो, पण जसं भाजतो तसा तो हलका होत जातो आणि छान खमंग असा वास दरवळायला लागतो, म्हणजे आपला रवा छान भाजून झाला आहे असे समजावे. अशा प्रकारे उपमा तयार आहे. हवे असल्यास वरतून बारीक शेव घालावी व सोबत ओल्या खोबऱ्याची हिरवी चटणी व शेंगदाण्याची लाल चटणी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.